जय महाराष्ट्र मित्रांनो, बातमी येत आहे शिवसेनेच्या गोटातून या घडीची मुंबईमधून सगळ्यात मोठी घडामोड। अखेर भाजपचे 23 नगरसेवक होणार अपात्र। मित्रांनो, मुंबईमधून आलेली सगळ्यात मोठी घडामोड भाजपसाठी नक्कीच विचार करायला लावणारी बातमी आणि संपूर्ण भाजपला हादरवणारी बातमी। राज्याच्या राजकारणामध्ये आता वेगवान घडामोडी घडायला सुरुवात झाली आहे। इकडे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचं एकत्रीकरण होणार का याकडे लक्ष लागलं असताना आज भाजपला मात्र धक्क्यावर धक्के बसण्यास सुरुवात झाली आहे। काल भारतीय जनता पार्टीने अजित पवारांच्या सौभाग्यवती असणाऱ्या सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ दिली आणि महाराष्ट्राचं राजकारण वेगळ्या वळणावरती आणून सोडलं। शरद पवारांचं आणि अजित पवारांच्या संपूर्ण पक्षाचं विलीनीकरण होऊ नये यासाठी केलेला हा अट्टहास होता का, अशा जनभावना आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उमटू लागल्या आहेत। दोन्ही कुटुंबांना एकत्र येऊ द्यायचं नाही म्हणून हा अट्टहास केला होता का, या देखील प्रकारच्या कमेंट सध्या बाहेर येत आहेत। दुसरीकडे भाजपला मात्र आता त्यांचे दिवस आता हळूहळू बदलू लागले आहेत। मुंबई महानगरपालिकेच्या महापौर निवडीआधी भाजपला तगडा झटका बसलाय। जवळजवळ 23 नगरसेवक अपात्र, तर महापौर कुणाचा, आता या सगळ्या घडामोडी सध्या राजकीय हेतूने प्रेरित केल्या जात आहेत का? भाजपला मोठमोठ्या धक्क्यावरती धक्के बसण्यास सुरुवात झाल्यानंतर राज्याचं राजकारण कोणत्या वळणावरती जाणार हे आता बघावं लागेल। परंतु मित्रांनो, सध्या मात्र ठाकरेंचाच वर्चस्व महाराष्ट्रावरती राहिलाय हे आता जवळजवळ निश्चित बनतंय। नेमकी बातमी काय आहे, कुठले आहेत 23 नगरसेवक, का होत आहेत अपात्र, हे आपण संपूर्णपणे जाणून घेऊया। तेव्हा बातमी मित्रांनो शेवटपर्यंत बघू। नेमकं काय घडलंय, भाजपात मोठा हादरा तर भारतीय जनता पार्टीला जबरदस्त फटका। मुंबईच्या आसपासच्या बृहन्मुंबई महानगर क्षेत्रामध्ये आपल्या सगळ्याच महापालिका ताब्यात याव्या यासाठी भाजपाने जीव तोडून प्रचार केला आणि वाटेल तसा प्रचार केला। पैसाही अमाप खर्च केला आणि सत्ता आपल्या ताब्यात पाहिजे या दृष्टीने भाजपने चहू बाजूंनी प्रयत्न केले। एकनाथ शिंदेच्या ठाण्यात देखील, कल्याण डोंबिवलीमध्ये देखील भाजपने जोरदार ताकद लावली होती, परंतु त्या भागामध्ये एकनाथ शिंदेनी आपला गड कायम राखत भाजपला देखील तोंडावरती पाडल्याचं दिसतंय। परंतु इतरत्र महानगरपालिकांमध्ये मुंबई महानगरपालिका महत्वाची महानगरपालिका होती। या ठिकाणी आपला महापौर बसावा यासाठी भाजपने अतोनात प्रयत्न केले होते, परंतु आता मात्र भाजपला त्यांचाच प्रयत्न उलटताना दिसतोय। कारण की आसपासच्या मीरा भाईंदर महानगरपालिका, वसई विरार महानगरपालिका, मुंबई महानगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिका, पनवेल महानगरपालिका सह उल्हासनगर महानगरपालिकांमध्ये भाजप आपला महापौर कसा बसवणार, नेमके काय येते अडचण, ते आता आपण जाणून घेऊया। मित्रांनो, राज्याच्या राजकारणामध्ये वसई विरार महानगरपालिकेमध्ये यंदा भाजपला चांगलं यश मिळालंय, पण महापौर पदाच्या निवडणुकीआधी वसई विरारमध्ये मोठा राजकीय भूकंप होणार आहे। भाजपच्या 23 नगरसेवकांचं सदस्यत्व रद्द होणार आहे याची शक्यता वर्तवली। या प्रकरणामध्ये वकील प्रवीण पाटील यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे। भाजपला यावेळेस 42 जागांवरती मोठं यश मिळालंय, परंतु निम्म्याहून अधिक नगरसेवक आता अपात्र होत आहेत। भाजपच्या 23 नगरसेवकांनी निवडणूक लढवताना दाखल केलेल्या नामनिर्देशन पत्रामध्ये गंभीर त्रुटी आढळून आल्या आहेत। वकील प्रवीण पाटील यांनी या प्रकरणामध्ये वसईच्या दिवाणी न्यायालयामध्ये धाव घेतली। भाजपच्या 23 नगरसेवकांच्या शपथपत्रांवरती सह्याच नसल्याची माहिती त्यांनी दिली आहे। शपथपत्र हा उमेदवारांच्या नामनिर्देशन पत्राचा अविभाज्य भाग असतो, त्यावर उमेदवारांच्या स्वाक्षऱ्या नसतील तर प्रतिज्ञापत्र कायदेशीर दृष्ट्या वैध ठरत नाही। त्यामुळे संबंधित नामनिर्देशन पत्र स्वीकारतानाच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ती बाद करायला हवी होती, पण ती वैध ठरवण्यात आली। त्यामुळे निवडणूक यंत्रणेच्या भूमिकेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले। तेव्हा त्यांनी आपली संपूर्ण स्वारी निवडणूक आयोगाकडे वळवली, परंतु निवडणूक आयोगाने यावरती कोणत्याही प्रकारची कारवाई न केल्यामुळे त्यांनी आता मात्र न्यायालयामध्ये धाव घेतल्याचं आपल्याला दिसतंय। यावरूनच त्यांनी न्यायालयात धाव घेत असताना त्यांनी मात्र न्यायालयाच्या निदर्शनास संपूर्ण ही हकीकत आणून दिलेली आहे। त्यामुळे त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद न मिळाल्यामुळे निवडणूक आयोगाच्या विरोधात देखील त्यांनी आता कारवाई करायला सुरुवात केली आहे।
अशा प्रकारचंच प्रकरण छत्रपती संभाजीनगर खंडपीठानं अशा एका प्रकारामध्ये निर्णय देताना सगळ्याच नगरसेवकांना अपात्र केल्याचं पाटील यांनी लक्ष वेधलंय. त्यामुळे आगामी 2 दिवसांमध्ये भाजपच्या 23 नगरसेवकांना देखील अपात्र करून भाजपला तगडा झटका मीरा भाईंदर महानगरपालिकेसह वसई विरार महानगरपालिकेत बसू शकतो, हा सगळ्यात मोठा खुलासा पाटील यांनी केलाय. त्यामुळे भाजपच्या महापौर निवडी आधीच मुंबईमध्ये भाजपला तगडा मोठा झटका बसणार असल्याचं सध्या यावरून समजतंय. यामुळे भाजपचा महापौर होणार का की तिकडे उद्धव ठाकरेंचं महापौर होणार, हे आता बघण्यासारखी गोष्ट आहे. मित्रांनो, यावरती प्रतिक्रिया द्या.